नमस्कार मित्रांनो, मी धीरज स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये। तारीख आहे आजची 7 जानेवारी, सकाळचे वाजलेत 3:30। आपल्याकडे 3:55 कुणाल आयकॉन रोडपासून एअरपोर्टची ट्रिप आहे। 540 का असं काहीतरी आहे, 550 वगैरे। तर बघूया ऑन द वे जर पडते तर ठीक। याच्या आधीची घेतली नाही मुद्दाम, थोडंसं काल बरं नव्हतं वाटत, तो घरी होतो आपण, काल सुट्टीच घेतली होती। परवा आपलं 3,500च्या आसपास काम झालं होतं। सो आजपासून बघूया, आपलं एक थोडंसं 2-2.5च्या पुढे टार्गेट ठेवतोय। तर बघूया किती वेळ लागतोय आपल्याला टार्गेट पूर्ण करण्यासाठी। तर आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला। आता याच्यात कस्टमरने लोकेशन सोसायटीच्या गेटचं टाकलं होतं आणि आतमध्ये जे विंग मध्ये, आता जे विंग बरंच आतमध्ये। तर आपलं लोकेशन जे टायमर जो असतो, वेट टायमर, तो पॉज झालाय, 9 मिनिटावर थांबलाय। तर तिथंच थांबलो असतो तर परवडला असतं, नंतर वेळेवर कस्टमरचा फोन आला असतं तेव्हा। तर त्याच्यात आपला तोटा असा आहे, कस्टमर जर उशिरा आलं तर आपल्याला वेट टाइम मिळणार नाही। त्याचं ठीक आहे, रेट व्यवस्थित आहे, 540 रुपये दाखवलेत 19 किलोमीटरचे एअरपोर्ट। तर पुढची एक ट्रिप येत होती म्हाळुंगेची, एअरपोर्टपासून 4:50ची रिझर्वेशन। पण तो विषय असा आहे का 4:50 नंतर 30-35 मिनिटं वेट करावा लागतो आणि 40 किलोमीटर होते, 670 रुपये। तर म्हणजे ते 30 आणि परत टायमिंग दाखवत होतं 40 किलोमीटरला 70 मिनिटं। कारण तो हिंजवडीच्या साईडला, अपोजिट साईडला, म्हणजे तिकडं रोड आपल्याला माहित नाही, मी कधी गेलेलो नाहीये, त्यामुळे मी थोडंसं नाही घेतली ट्रिप। आता माझ्याकडे काहीतरी 5.5 का 7ची ट्रिप आहे। मध्ये ट्रिप येत होत्या पण मी मुद्दाम घेतली नाही का, एअरपोर्टपासून आपल्याला ट्रिप मिळायला प्रॉब्लेम येतो। सो मी पुढं कंटिन्यू ट्रिप घेतली नाही। तर ठीक आहे, कस्टमरला कॉल केलाय, थोडंसं वेट करावं लागेल 5-10 मिनिटं। तर कॉल स्वतःहून आपण केला, आधी कस्टमरने उचलला नाही, पुढच्या मिनिटाला कस्टमरचा स्वतःहून कॉल आला। सो अशी ट्रिप कन्फर्म असती। तर ठीक आहे, करूया वेट, आणि ट्रिप कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट। आलोय आपण एअरपोर्टला। वेट टाइम झाला बरं का, त्यामध्ये 336ची राईड होती, 550 रुपये आपल्याला मिळाले। 536ची जवळपास 14 रुपये वेट टाइम मिळाला। 564 कस्टमरचं बिल झालं, 550 आपल्याला दिलेत। आता इथं थांबले, वॉशरूमच्या इथं फ्रेश होतो आणि बघूया। ओलाचं रिचार्ज मारलेलं नाहीये, रॅपिडो आणि उबेर चालू आहे, तर रॅपिडो काय वाजत नाही इथं, उबेरच बघूया आता इथनं आपण बाहेर कुठं जातोय। एक 20-25 मिनिटं वेट करावा लागला, तेव्हा कुठं ट्रिप मॅच झाली की आली ती हिंजवडीची, ती मॅच नाही झाली आपल्याला। 400 काहीतरी होती 25 किलोमीटरची, तर नाही झाली। आपण बाहेर येऊन थांबलो, तर आपले एक सबस्क्रायबर मित्र भेटले, थोड्या गप्पा मारत होतो, तोपर्यंत आपल्याला पर्वती पाहिजे। आता मी तिकडे जात नाही, पण ठीक आहे, रेट मिळाला 314 रुपये, 14.5 किलोमीटर, 14.5 किलोमीटरचे 315, म्हणजे मीटरच्या हिशोबानेच रेट मिळाला। त्यामुळे म्हणलं चला, आणि आपल्याकडं परत 7 वाजताची एअरपोर्ट पासून कसबा पेठेची 9-9.5 किलोमीटरचे 330 रुपये, तर म्हणलं ती मॅच करता येईल, त्यासाठी मग घेतली ट्रिप। कस्टमरला कॉल केला होता, ऑलरेडी कस्टमर एरोमॉलला 2nd फ्लोअरला आहे। तर निघालोय आपण पिकअप लोकेशनला। तर बोलत आलो, कस्टमर पण चांगलं बोलत होतं। तर पर्वती पायथा, म्हणजे पर्वती नव्हतं, पूर्ण सारसबागेच्या पूर्ण होतं। तर तिथं सोडलं, 315 मला दिलेत, 438 कस्टमरचं बिल झालं। तर म्हणलं चला आता, मग शनिवार वाड्यापासून आपल्याला वाकडची एक पडली रॅपिडोला, पण कस्टमर काय ऍग्री झालं नाही मीटरनुसार, ती कॅन्सल झाली। आणि पुढे थोडा आलो तर मला स्टेशनच्या पुढूनच आंबेडकर चौकातनं स्टेशनची राईड आली, 1 किलोमीटर पिकअप आणि 2 किलोमीटर ड्रॉप दाखवला। पण त्यांचं ते लोकेशन त्यांनी चुकीचं टाकलं होतं, संगम पार्क टाकलं होतं, मला माहित होतं ते। ठीक आहे, 1 किलोमीटर ड्रॉप झाला, 2 किलोमीटरचे 90 रुपये मिळाले आपल्याला। तर 950चं काम झाले। आता इथं 65 गाड्या आहेत स्टेशनला, तर मुश्किल आहे ट्रिप पडणं। आणि माझ्याकडे आता 7 वाजताची रिझर्वेशन आहे कसबा पेठेची, एअरपोर्ट पासून 330 रुपये, जवळपास 30-31 रुपयांनी ती ट्रिप पडतीये। 330 म्हणल्यावर 32-33 रुपयांनी ट्रिप पडतीये किलोमीटरला। तर छोटी ट्रिप आहे, तर एखादी मला ऑन द वे जर पडली, कोरेगाव पार्क पासून, येरवड्यापासून पडतात छोट्याशा तिथल्या तिथं, तर त्या करूया आपण। बघूया आता उबेरची माझ्या खरं, कारण उबेर ट्रिप देता अशा टायमिंगला जेव्हा आपल्याकडे असा वेळ असतो तेव्हा। आता विषय यामध्ये असा आहे की फ्लाईट आहे ना ऑन टाइम आहे, फक्त कस्टमरला उशीर नाही झाला पाहिजे बॅग कलेक्ट करण्यासाठी, नाहीतर मग वरती जाऊन थांबावं लागतं, परत
चालू करावं लागतं. तर ठीक आहे, बघूया आता इथनं आपण पुढे जातोय, ट्रिप घेतोय का काय. ऑन द वे काय आपल्याला ट्रिप आली नाही. एक आली होती जहांगीर हॉस्पिटलची, 190 रुपये क्लिक केलं, नाही ऍक्सेप्ट झाली. परत आली, परत क्लिक केलं, नाही ऍक्सेप्ट झाली. अनदर ड्रायव्हर मॅच. शेवटी मला मग आता लोकेशन आले, डायरेक्ट डेस्टिनेशन सेट म्हणून आले. एअरपोर्ट रिझर्वेशनला तुम्हाला आधी जावं लागतं, 30-35 मिनिटाचा वेट टाइम असतो. तर मी आता जातो वरती एरो मॉलला, 4th फ्लोअरला. तिथं आपलं व्यवस्थितपणे उपीट नाश्ता करतो, कारण वेळ आहे आपल्याकडं. अशी आपल्याला ट्रिप नाही पडणार आहे आता. आणि 9-9.5 किलोमीटरची 335 रुपये. तर ठीक आहे, 90 रुपये आपण ते केले. आणि आता हे थोडं काम कमी होते, कारण आपण 1 तास उशिरा निघलोय. 1 तास म्हणजे दीड ट्रिप आपली जवळपास लेट होतीये. समजा 500-600 रुपयाचं काम आपण मागे, तरी 950चं काम झाले आणि 335 रुपयाची ही ट्रिप आहे. तर बघूया. तर झालाय आपला ड्रॉप होता आंबेडकर चौकाच्या पुढं थोडं गेलं की राईट घ्यायचा. तिथं बोर्डामध्ये एका कॉलनीमध्ये हॉटेल आहे, फॅब काहीतरी, फायब असं काहीतरी होतं. तर 335 रुपये आपल्याला दिले, 460 रुपये कस्टमरचं बिल झाले. स्टेशन पासून राईड आली, रॅपिडोचे 2 कॅन्सल झाल्या. कस्टमर मीटरने रेडी नव्हतं होत. सो नंतर मग उबेरची एक ट्रिप आली आपल्याला हिंजवडी. ती मीटरने ॲग्री केलं. त्यांना हॉलिडे इनला जायचं होतं. 13 किलोमीटर बोलत होते, बहुतेक 13 आणि 18ची गल्लत केली त्यांनी. तर 18 किलोमीटर होते. 378 रुपये बिल घेतले आणि ते 1675 का काहीतरी आपलं काम झाले. तर आता इथनं वाकड साईडला जावं लागेल, तिथनं ट्रिप पडतील. बाकीचे ॲप चालू करतो. रॅपिडो करायचो नाही, 2 ट्रिप बॅक टू बॅक कॅन्सल झाल्या. आता ट्रिप परत कॅन्सल करायचं ऑप्शन नाही माझ्याकडं, असं काहीतरी येत होतं. सो ओला आणि उबेरच चालवतो आता. कस्टमरने कॅन्सल केलं तरी आपलंच रेटिंग ते पॉईंट खराब करतं. सो ठीक आहे, ओला आणि उबेर चालवतो आणि बघूया आता इथनं पुढे जातोय आपण. आलोय आपण स्टेशनला. परत एक राईड घेतली आपण स्टेशनची. ज्याच्या आधीची एक पडली होती स्टेशनची, पण कस्टमर ॲग्री होत नव्हतं मीटरला. 250 रुपयामध्ये स्टेशनला जायचं होतं. नंतर मग आपण वाकड ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपल्याला पडली. तर ही आहे बघा. आता त्यांना बाहेरच उतरायचं होतं, आत नव्हतं जायचं. 315 रुपये घेतले 15 किलोमीटरचे. तर 1985 रुपयाचं काम झालंय आपलं 88 रुपयाचं. तर आता इथनं बघूया पडते की नाही, तर मी निघाल, कारण मला जिमला पण जायचे परत. तर बघूया ऑन द वे आपल्याला घराच्या साईडला पडते का. तर आज आपण 1 तास उशिरा निघलो होतो, तरी पण ठीक काम झालंय आपलं 2000चं. तर ठीक आहे, काम करतोय तर करतोय अपडेट, नाही तर मग उद्या भेटू.